नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डोळे मिटून ज्यांचं गाणं ऐकल्यावर आणि डोळे उघडून त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यावर प्रसन्न, प्रफुल्लित आणि प्रासादिक हे 3 शब्द मनात रुंजी घालू शकतात. त्या अर्थात सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजाताई फेणाणी जोगळेकर आजच्या आपल्या कट्ट्याच्या पाहुण्यात. साधी गोष्ट बघा, त्यांचे दिवे लागले रे ऐकताना लक्ष लक्ष दिवे उजळून दिवाळीचा आभास होतो. मेघारे ऐकताना साक्षात बालकृष्ण पावसाच्या रूपात दुडू दुडू धावत येताना दिसतो. पृथ्वीचं प्रेमगीत ऐकताना अवघं ब्रह्मांड पृथ्वीभोवती फेर धरून नाचतंय असं वाटतं. त्यांच्याच सुरातून श्रावणही अगदी हसत नाचत अवतरतो आणि त्यांच्या सुरातला तारक मंत्र ऐकला की साक्षात स्वामी समर्थ आपल्या पाठीवर हात ठेवून आश्वस्त करतायत असं वाटतं. साक्षात गान सरस्वती लता मंगेशकर यांनी पद्मजाताईंना माझी वारसदार असं म्हटलंय आणि ते किती यथार्थ आहे आपण सगळेच जाणतो. कवी शंकर वैद्यांच्याच शब्दात सांगायचं तर पाण्यासारखा नितळ प्रवाही आणि स्फटिकासारखा शुभ्र स्वर म्हणजे पद्मजाताईंचा स्वर. पद्मजाताईंनी अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत आणि त्यांच्या या कौशल्यावर अटल बिहारी वाजपेयींनीही आपल्या पसंतीची मोहर उमटवली आहे. पद्मजाताईंचं व्यक्तिमत्वच इतकं बहुआयामी आहे की बोलावं ते कमी वाटावं. त्यांच्या पद्य मैफिली तर आपण अनेकदा अनुभवल्यात. आज त्यांच्यासोबत गद्य मैफिल अनुभवूया. कट्ट्याला सुरुवात करूया. पद्मजाताई, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. पद्मजाताई, म्हणजे आपण कट्ट्याला आता श्रावण संपताना सुरुवात करतोय. खरं तर हसरा नाचरा आलेल्या श्रावणाच्या बद्दल तुम्ही एक अजरामर असं गाणं दिलेलं आहे मराठी भावविश्वामध्ये, जे कायमच एक स्वतःचं स्थान निर्माण करू शकणारं. पण हे एक कुतूहल आहे मनामध्ये की खूप लहान वयामध्ये तुम्ही असताना साक्षात लता दिदींनी ही माझी वारसदार असं सांगितलं. एकदा नाही, अनेकदा सांगितलं. तुम्ही मुंबईमध्ये होतात. इतका म्हणजे गोड गळा तुम्हाला परमेश्वरानं दिलेला आहे. तुम्हाला त्या सगळ्याच्या आणि खास करून लता दिदींच्या या प्रशस्तीपत्राच्या जोरावर हिंदी सिनेमामध्ये, मुळामध्ये बॉलिवूडमध्येच जावं, तिथं काहीतरी करावं असं आतून वाटलं नाही? काय झालं, का नाही वाटलं तसं? बॉलिवूडचं वातावरण वेगळं, जे मला वाटलं की इट्स नॉट माय कप ऑफ टी. मला माझा खूप छान साथीदार, सोज्वळ साथीदार लाभला आणि कायम मी विचार करत होते की 51% प्राधान्य माझ्या संसाराला द्यावं आणि 49% माझ्या करिअरला. त्या वातावरणात मी रमले नसते. याचं कारण माझे आईवडील सुद्धा नाही. पण मुळामध्ये हा जो तुमचा विचार आहे की 51% संसाराला आणि 49% कलेला किंवा संगीताला, असं तरी का वाटलं? महत्त्वाकांक्षा नव्हती काही बालपणापासून की मी गायिका होणार आणि मी पुढे काय करणार. कारण आमच्या घरात कलेचं वातावरण होतं. म्हणजे माझे वडील स्क्रेपर बोर्ड आर्टिस्ट, म्हणजे जगातले जे टॉपचे जे 4-5 कलावंत आहेत. स्क्रेपर बोर्ड ही कला आता एक्सटेंट होत चालली आहे, झाली ॲक्च्युली. पण सगळे चित्रकार आणि मी गायिका त्यातून होईन असं वाटलंच नाही कधी. माझं लक्ष सगळं अभ्यासाकडे. शाळेत हुशार होतात? शाळेत ठीक होते, पण नंतर माझा आवडता विषय मी घेतला. सोफिया कॉलेजमधून मी मायक्रोबायोलॉजी केलं. त्याच्यात मला उत्तम मार्क मिळायचे. त्यामुळे मी पुढे DMLT करण्यासाठी KEMमध्ये ॲडमिशन घेतली. तिथे त्यावेळेला डीन होते डॉक्टर GB परुळकर. त्यांनी मला सांगितलं, तू अवश्य हा विषय घेऊन तू करू शकतेस. परंतु माझे पहिले गुरु संगीतातले, माझ्या थोरल्या बहिणीनंतरचे जे पहिले गुरु पंडित जसराजजी संगीत मार्तंड, त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं की हे अच्छा काम नाही आहे. ते युरिन आणि तुम्ही जे काही तपासता ते हिला काही करू देऊ नका. ही जर माझी मुलगी असती तर मी हिचं लग्नही केलं नसतं. अच्छा. हिने फक्त आणि फक्त संगीत करावं तरच मी हिला शिकवणार. ओ. मग तो विषयच बदलला
आणि मग मी संगीताकडे वळले. आता असं आहे की म्हणजे जेव्हा तुम्हाला ऑफर आल्याच असतील, हो, तर मग तुमचं काय मला नाही गायचं असं सांगणं होतं? म्हणजे तुम्ही काय कारणं सांगितलीत त्यावेळेला? मी तिथलं वातावरण 1-2 गाणी गाऊन बघितलं. गायलीत पण हिंदी सिनेमांसाठी गाणी गायलात तुम्ही? हां, 1-2 गाणी गाऊन बघितली. पण तिथल्या लोकांचं वागणं हे काही विचित्र असल्यामुळे. पण विचित्र वागणं म्हणजे? कशा प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करू? मी म्हटलं ना की मला उत्तम प्रकारे संसार करायचा होता आणि मला सोज्वळ नवरा भेटला. त्यामुळे तिथे कुठेही लक्ष न देता, तुम्ही इंडस्ट्रीतले अनेकांचं अनेक काय काय गोष्टी ऐकल्या पण असतील, तर मला गृहिणी म्हणून उत्तम प्रकारे माझ्या मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन, त्याचा अभ्यास मी 9वीपर्यंत पूर्ण घेतलेला आहे, कारण मी सायन्स शिकलेली. पण ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला कोणत्याही टप्प्यावर की आपण ते बघायला पाहिजे होतं, ते करायला हवं होतं असं वाटलं नाही? की म्हणजे याच्यामध्ये एक भारतातली एक मोठी गायिका, म्हणजे जी तुमचं काम मोठंच आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही, पण ते आणखीन मोठ्या वर्गासमोर जाणारं असं काहीतरी होऊ शकलं असतं, ते आपण त्याला नाही, त्याच्याकडे आपण त्यावेळेला दुर्लक्ष केलं, असं कधीतरी मनामध्ये येतो विचार? नाही, कारण जेव्हा मी म्हटलं ना की 1-2 गाणी मी गाऊन पाहिली, त्यावेळेला तिथल्या लोकांचं जे वागणं होतं ते मला काही पटलं नाही. मी म्हटलं ना की आईवडिलांचे जे संस्कार आहेत की नाही, ते मला अशा पायऱ्या चढून मी करणार नाही. आणि योगायोगाने असं झालं की मी जगभर क्लासिकलचे कार्यक्रम करत होते. साधारण 82च्या सुमाराला, 82-84, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, बऱ्याच ठिकाणी मी क्लासिकलचेही कार्यक्रम केले, सुगम संगीताचे कार्यक्रम केले. आणि जसराजजींनी मला इतकं सुंदर शास्त्रीय संगीत शिकवलं की धोबी पछाड शास्त्रीय संगीत नाही, म्हणजे वृक्ष शास्त्रीय संगीत नाही. त्यांचं गाणं हे लालित्यपूर्ण होतं, सौंदर्यपूर्ण होतं. त्यामुळे मला असं वाटत होतं की अरे आपण यातही काम करावं. पण तुमचं जे काम आहे मुळामध्ये खूप मोठं काम जे तुमच्या हातून झालं असं मी म्हणेन, ते कुसुमाग्रज, इंदिरा संत, शंकर रामाणी, खूप मोठ्या कवींच्या म्हणजे उत्तमातल्या उत्तम कवितांना तुम्ही स्वरबद्धही केलंत आणि गाऊन अजरामरही केलंत. हे करावं असं का वाटलं? मी म्हटलं तर ह्या सगळ्या कॅसेट्स काढायचं विचार निर्मला काकूंचा होता की पद्मजाचं नाव व्हावं. आणि पहिली कॅसेट ही शुभ्रफुलांची ज्वाला इतकी गाजली त्या काळी 95-96च्या सुमाराला, की त्यांनी विचार केला की अजूनही आपण काही करूया. पण मध्ये एक प्रसंग असा घडला की जनस्थान पुरस्काराच्या वेळेला त्यावर्षी इंदिरा संतांना तो पुरस्कार दिला जाणार होता. आणि आम्ही गेलो होतो सकाळी भेटायला कुसुमाग्रजांना. ती माझी आणि त्यांची पहिली भेट होती. आणि मला इतका आनंद होत होता आज कुसुमाग्रजांना भेटायचं. साहित्यातलं सगळ्यांचं दैवत, वादातीत. आणि त्यांनी मला माझी ही शुभ्रफुलांची ज्वाला बहुतेक ऐकली असावी, त्यातलं सर्वस्व तुझला वाहुनी मला त्यांनी गायला सांगितलं. मी त्यांच्यासमोर गायले आणि त्यांचे डोळे भरून आले होते. एवढं झाल्यानंतर चला आता निघायचं, श्रीराम असं ते म्हणायचे. श्रीराम म्हटलं की चला उठा, म्हणजे बेल वाजली, आता निघा, आता निघा. पण ते काही म्हणेनात, श्रीराम काही म्हणेनात. मी म्हटलं हरे राम, आता श्रीराम कधी म्हणणार आहेत. तेवढ्यात त्यांनी मला सांगितलं, पुन्हा एकदा सर्वस्व घाल का. अरे माझ्यासाठी
मोठा मान होता तो मी गायले. त्यांचे गळागळ अश्रू वाहत होते त्यावेळेला. त्यांची पहिली भेट अतिशय संस्मरणीय अशी झाली. संध्याकाळी मी त्या कार्यक्रमात मी गाणार होते. 4-5 तास भाषणं लांबली होती. बराच वेळ चालल्यामुळे भाषणं लोक बहुतेक कंटाळले असावेत. सगळ्यात शेवटी 2 कविता मी गायल्या इंदिराबाईंच्या. रक्तामध्ये उडं मातीची आणि कधी कुठे न भेटणार. नामासंत गेल्यानंतर त्यांनी ती कविता लिहिली होती. कधी कुठे न भेटणार, कधी न काही बोलणार, कधी कधी न अक्षरात मन माझे ओवणार. ती इतकी आर्त कविता होती की ती कविता झाल्यानंतर काही सेकंद टाळ्याच वाजल्या नाहीत. माझ्या पोटात खड्डा पडला. म्हटलं आता काय मी बरोबर गायले ना. पण नंतर जो टाळ्यांचा धुवाधार पाऊस होता त्याच्यानंतर कुसुमाग्रजांनी मला आत बोलवले असं मला टेंबे काकांनी, पत्रकार टेंबेंनी निरोप दिला. मी आत ग्रीन रूममध्ये गेले. माझ्याबरोबर सुनील होता, दातार बाबा होते. आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, पाठ थोपटून सांगितलं, पद्मजा मी तुम्हाला माझ्या काही कविता, इंदिराबाईंच्या काही कविता आणि रामायणींच्या काही कविता निवडून देतो. त्याची कॅसेट करायची, त्याचे अल्बम्स करायची जबाबदारी तुमची. मला टेंबे काका म्हणाले की आजपर्यंत तात्यासाहेबांनी आम्हाला कधीही माझ्यासाठी हे करा असं सांगितलं नाही. तर हे फार मोठी पद्मजा मानाची जबाबदारी आहे ही तुझ्यावरती. म्हटलं नक्की करणार. आणि त्यांनी सांगितल्यानंतर हे करणं, हे नुसतंच शब्द वाचले आणि चाल कोणीतरी दिली म्हणून गाणं, हे माझ्या स्वभावात नाही. मग त्यांची सगळी पुस्तकं, 8 दिवसात तात्यासाहेबांनी मला सगळ्या कविता, सगळ्या निवडून 8 दिवसात मला कविता निवडून दिल्या. मग त्यातल्या काहींना गिरीश जोशींनी चाल लावली, काहींना मी चाली लावल्या. आणि मग हे सत्र असं सुरू झालं की मी त्याच्यात भरपूर त्या कामात अडकले. आणि मग फिल्म इंडस्ट्रीकडे जाण्याचा माझा इरादाच बंद झाला. कारण तिथे मिळणारी, कोणालाही स्त्रीला मिळणारी वागणूक ही वेगळी असते. त्यामुळे माझं चाललं आहे ते छान आहे. मी जगभर जे कार्यक्रम करते आहे सगळीकडे, मी आय एम द बॉस, आय एम द किंग, क्वीन नाही, आय एम द किंग. त्यामुळे मला जे आवडतं ते मी करायला मोकळी होते. पण प्रत्येक वेळेला असं झालं असेल ना की म्हणजे इतकं कौतुक जेव्हा झालं आणि तुमच्या बाबतीत तर असं झालं की माझी वारसदार म्हणून म्हणावं कोणी तर लता दीदींनी, किंवा इथं गाणी कविता स्वतःच्या म्हणजे तात्यासाहेबांनीच कविता निवडून द्याव्यात आणि हिला चाल. आता असं आहे की असं जेव्हा म्हणजे परमेश्वराची कृपा आहे. पण ती जेव्हा अशी होत असते तेव्हा म्हणजे कौतुक होत असतं. पण त्यावेळेलाच कुणीतरी त्याच्यामुळं दुखावत असतं, कुणीतरी त्याच्यामुळं तुमच्याबद्दल वाईट साईट बोलत असतं. तुम्हाला जेव्हा पद्मश्री मिळाली त्याही वेळेला की वाजपेयींच्या गाणी म्हटली म्हणून, म्हणजे असं हे जे तुमच्या वाट्याला आलं असेल तर मुळामध्ये आलं का, आणि आलं असेल तर तुम्ही त्याच्याशी डील कसं केलं? माझ्या मनात तर पक्क होतंच की आपण क्लासिकलसाठी इतका वेळ दिलेला आहे, आपण शास्त्रीय गायन उत्तम प्रकारे आपण त्याचा बेस आपण शिकलेलो आहोत, आपण संगीत देतो, आपण लेखन करतो, आपण चांगलं काम करतो आहे. वाजपेयींच्या उत्तम कविता, म्हणजे लहानपणी जे ठरवलं होतं की दर्जेदार कविता मी गाणार आणि उत्तम संगीतच फक्त गाणार. म्हणजे एक गाणं कोणीही शोधून द्यावं की सुमार कविता आहे बाबा, नाही, ह्याला मी घट्ट पकडून ठेवलं. पद्मश्री मिळाल्यानंतर माझ्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा किस्सा, एक गोष्ट सांगते. अनाऊन्समेंट झाली 26 जानेवारीला आणि दुसऱ्या दिवशी माझे गुरु रिधनाथजी आमच्या घरी आले आणि मला म्हणाले की पद्मजा, ही पद्मश्री तुला तुझ्या मेरिटवरती केवळ मिळालेली आहे,
फिल्मी संगीताच्या कुबड्या घेऊन नाही. हा माझ्यासाठी गुरूंनी केलेला फार मोठा सन्मानच होता, तितकाच मोठा सन्मान होता. त्यामुळे कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. पण जेव्हा वाजपेयींच्या कवितांचा तो सगळा कार्यक्रम आणि त्यावेळेला मी दिल्लीमध्येच होतो. योगायोगाने काय झालं, सॉरी इंटरप्ट करते, की योगायोगाने मला ते गीत नया गाता हूँचं जे मेरी 51 कविता आहे, हे पुस्तक मला वाजपेयी प्राईम मिनिस्टर नसताना कोणीतरी आणून दिलं. विवेकमधले मुडे, अशोक मुडे, त्यांनी मला ते पुस्तक आणून दिलं. त्यावेळेला मी पाहिलं की अरे किती सुंदर कविता आहेत याच्यात. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, और काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ. म्हटलं हा संदेश पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोचवता आला तर. बर्फढकी पर्वतमाला आहे, किती सुंदर मनालीचं वर्णन केलेलं आहे. हे आपण स्वरबद्ध करायला हवं. आणि योगायोग माझ्या आयुष्यात ना, कोणी किती जळफळाट करो, माझ्या आयुष्यात इतके सुंदर योगायोग आहेत की परमेश्वराने भरभरून आयुष्यभर दिलेलं आहे, भरभरून दिलं. पण ह्या कवितांना जेव्हा या कविता तुम्हीच निवडल्यात, हो, तर मग वाजपेयींच्यापर्यंत कशा पोचलात तुम्ही? 9 ऑगस्ट 1997 हा माझ्यासाठी क्रांतिदिनच ठरला. अच्छा. कारण त्या दिवशी वाजपेयी मुंबईत त्यावेळेचे उपमुख्यमंत्री मुंडे साहेबांच्या घरी उतरले होते. त्या दिवशी वाजपेयी तिथे आलेत म्हटल्यानंतर मला प्रज्ञाताईंनी विचारलं की तुम्हाला भेटायचं आहे. अरे किती छान योग हा, तर त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळणार म्हटल्यानंतर म्हटलं आम्ही नक्की भेटणार त्यांना. मग वाजपेयीजी आले समोर. इतक्या त्यांचा हॉलही प्रचंड मोठा होता, आम्ही खूप दूर बसलो होतो. प्रज्ञाताईंना माहिती होतं की मी त्यांच्या कविता स्वरबद्ध करते. प्रज्ञाताईंनी त्यांना सांगितले ये आपकी कविताएं गाती हैं. अच्छा, मेरी कविता तो कोई गा नहीं सकता क्योंकि मैंने वो मुखछंद में लिखी है. म्हटलं मैंने कोशिश की है. मग मी त्यांच्या इतक्या जवळ येऊन बसले आणि त्यांना त्यांची कविता ऐकवली. गीत नया गाता हूँ त्यांची कविता ऐकवली. गाणं संपल्यानंतर ते उठून उभे राहिले आणि टाळ्या वाजवून म्हणाले, स्टँडिंग ओवेशन देऊन म्हणाले, ये तालियां मेरी कविता के लिए नहीं बल्कि आपके सुरों के लिए है. आणि त्यानंतर मग दातारबाबांनी त्यांना विचारलं की तुम्हाला जर खरंच आवडल्या या कविता तर तुम्ही परमिशन द्याल का आम्हाला. अगर यही लड़की गाएगी तो ही मेरी अनुमती है. आणि मग त्याच्यानंतर आम्ही कविता स्वरबद्ध करायला घेतल्या. दरवेळी जेव्हा दिल्लीला येणार तेव्हा मला भेटल्याशिवाय जायचं नाही, गाणं ऐकवल्याशिवाय जायचं नाही, हा त्यांचा आग्रह असायचा. एकदा तर आम्ही कसं बसं विमानात आम्ही एक कार्यक्रम करून, 1 मेचा कार्यक्रम करून आम्ही विमानाने चाललो होतो. रात्रीचं तिकीट मिळवलं आणि बॅगा आत गेल्या होत्या. तेवढ्यात सुनीलच्या मोबाईलवरती फोन आला. कहाँ है? सुनील सांगितलं जा रहे हैं हम लोग. मुझे मिले बगैर जा रहे हैं. सगळं सामान काढायला लावलं. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला बोलवलं. तिथे त्यांनी मला सांगितलं की माझी अत्यंत आवडती कविता आहे हिंदू तन्मन, ती तू जरूर स्वरबद्ध कर. अच्छा, ती अल्बममध्ये नाही आहे मूळ? ती अल्बममध्ये नाही आहे. तुमचा आत्ता आवाजाचा जरा आहे पण थोडंसं काहीतरी ऐकवान आहे हिंदू तन्मन म्हणून बघते. हिंदू तन्मन हिंदू जीवन, हिंदू तन्मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. हिंदू तन्मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. मैं शंकर का वह क्रोधानल, कर सकता जगती क्षार क्षार. डमरू की यह प्रलय ध्वनि हूँ, जिसमें नचता भीषण संहार.
रणचंडी की अतृप्त प्यास, मैं दुर्गा का उन्मत्त हास। रणचंडी की अतृप्त प्यास, मैं दुर्गा का उन्मत्त हास। मैं यम की प्रलयंकर पुकार, मैं यम की प्रलयंकर पुकार। जलते मर घट का धुआंधार, फिर अंतरतम की ज्वाला से, अंतरतम की ज्वाला से जगती में आग लगा दूं मैं। यदि धधक उठे जलथल अंबर, यदि धधक उठे जलथल अंबर, जड़ चेतन को कैसा विस्मय। हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय। आजच्या कट्ट्याचं म्हणजे श्रावण हे निमित्त होतं, पण त्याचबरोबर आणखीन एक निमित्त आहे म्हणजे तुमचं पुस्तक, तुमच्याबद्दलचं जे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे ते. तर म्हणजे तुम्ही अजूनही काम करता, तुमचे कॉन्सर्ट्स होतात, कार्यक्रम होतात आणि तुमची जी प्रसिद्ध गाणी आहे ती लोक ऐकत असतात. तर ते पुस्तक रूपात आपले अनुभव शेअर करणं वगैरे हे कसं म्हणजे कसं मनात आलं, कसं ते पुस्तक घडलं तेही ऐकायला आवडेल. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मिसिंग यू हा आमचा ग्रुप आहे मैत्रिणींचा. सगळ्या लेखिका, साहित्यिका, कवयित्री आहेत. त्यातली एक डॉक्टर संगीता गोडबोले ही माझी मैत्रीण, पिडियाट्रिशियन आहे. तिने मला रोज फोन करून ती मला विचारायची, यांनी तुझ्याबद्दल काय म्हटलं आहे, त्यांनी तुझ्याबद्दल काय म्हटलं आहे, मग किती भारतरत्नांनी तुझं कौतुक केलं आहे. 11 भारतरत्न, अरे बापरे, मग पद्मभूषण कोण कोण आहेत. म्हटलं रोज काय फोन करून ही त्रास देते मला. तिने मला आधी काहीही सांगितलं नव्हतं. मग मी तिला विचारलं, अगं काय चाललं आहे तुझं. तर मग हळूहळू ती माझ्याशी मोकळी झाली आणि तिला लक्षात आलं की अजून भरपूर जर आपल्याला काही हवं असेल तर आपल्याला स्पष्टपणे सांगायला हवं. पण तिचा विचार हा आधी मला पटला नाही. म्हटलं हे कोण वाचणार याचं पुस्तक केलं तर, आणि कशासाठी हे करायचं. काय नाही गं, काही करू नकोस याच्यातलं. म्हणाले ती हात धुवून माझ्या मागे लागली. आणि तिची आणखीन मैत्रिणी याच मिसिंग यू ग्रुपमधली डॉक्टर आश्लेषा महाजन, तिने मला सांगितलं की हा संदर्भ ग्रंथ म्हणून किंवा डॉक्युमेंटेशन म्हणून हे पुढच्या पिढीसाठी खूप उपयोगी ठरेल. हे त्यांनी माझ्या अक्षरशः गळी पाडलं. आय वॉज नॉट फॉर इट ॲब्सोल्युटली. मग वरनं डायऱ्या सगळ्या हळूहळू माळ्यावरनं निघायला लागल्या. त्याच्यातली एक डायरी माझ्या मैत्रिणीने, माझ्या अगदी जीवश्च कंठस्थ मैत्रीण नीना फळणीकर पुण्याची, ती खूप छान लिहायची, नाटकं वगैरे लिहायची. किर्लोस्करांसाठी बरीच नाटकं त्यांनी लिहिली. तिने कवयित्री खूप छान होती. तर तिने मला 78 साली एक मोठी डायरी दिली होती. साधारण एवढी मोठी डायरी होती ती. आणि त्याच्यात वेगवेगळे कॉलम्स होते, ठिकाण, तारीख, कुठे कुठे कार्यक्रम झाले ते, आयोजक कोण, नंतर कुठली गाणी गायले, नंतर कुठल्या गाण्यांना वन्समोर मिळाला, हे लिहिलं. हां, कुठल्या गाण्यांना वन्समोर मिळाला, कोण चीफ गेस्ट होते, कोण कोण काय काय म्हणाले. अच्छा. ते सगळं आता ती सगळी प्रूफ्स त्यात आहेत त्या सगळ्या डायरीमध्ये. करोनाच्या काळात मी जवळपास 40 किलो सगळं सामान वरनं काढलं. त्यातले माझ्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका, आयोजक, हे सगळं मी त्याच्यात लिहून ठेवलं. आणि गंमत म्हणजे त्याच्यात माझी बिदागीसुद्धा किती होती ती प्रत्येक कार्यक्रमाची लिहिलेली आहे. किती बिदागीपासून सुरुवात केली? पहिली बिदागी किती मिळाली होती? पहिली बिदागी 75 रुपये मिळाली होती. जसराजींचा एक कान कहानी सुने करे म्हणून एक कार्यक्रम होता, तो ऑल इंडिया रेडिओला झाला होता. आणि माझं घरचं नाव स्मिता, त्या स्मिता नावाने मला चेक मिळाला होता. त्याचा अजूनही अकाउंट होता का स्मिता नावाने? काढावा लागला ना. काढावा लागला. 75 रुपये पहिली बिदागी मिळाली होती. आणि पहिली बिदागी
2000 रुपये 80 साली मिळाली मला. काय सांगता? हां, 2000 रुपये फार मोठी रक्कम होती. कोणाकडे झाला असेल कार्यक्रम? आदित्य बिर्लांच्या 40व्या वाढदिवसानिमित्त माझा पहिला कार्यक्रम झाला, पहिला प्रायव्हेट कार्यक्रम. आणि वादकांना म्हणजे अप्पासाहेब जळगावकरांना वेगळी मिळाली, तबलजींना वेगळी मिळाली, आणि मला आणि त्यावेळेला त्यांची मोठी कुठली ती कार आली होती, होंडा. त्यावेळेला फार बघायला मिळायचं नाही. अगदी अपूर्वाईने म्हणजे आमची सोसायटी असून बिल्डिंग असून ती सगळेजण चाळीतनं अगदी असे डोकावून बघत होते, काय गाडी आहे बापरे. ते गेटमधून आत घुसत पण नव्हती. अशा न्यायला आली होती मला जी गाडी न्यायला आली होती, आदित्य बिर्लांची स्वतःची गाडी आली होती मला न्यायला. पद्मजाताई, मला एक संगीत ह्या विषयाबद्दल एक प्रश्न होता. शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत या दोन्हीमध्ये तुम्ही खूप काम केलेलं आहेत. एक फरक नेहमी असा जाणवतो ह्या दोन्ही संगीत प्रकारांचा विचार केला तर, की शास्त्रीय संगीतात एखादा बडा ख्याल मांडताना तुम्हाला म्हणजे कुठल्याही गायकाला भरपूर वेळ मिळतो, त्यातला आशय मांडण्यासाठीचा वेळ मिळतो. सुगम संगीतामध्ये 2 कडव्यांचं 3 कडव्यांचं गाणं असेल, ते तुम्हाला 4-4.5 मिनिटात गाणं तोच भाव तेवढ्याच लिमिटेड वेळात मांडायचा आहे. गायकासाठीचं हे आव्हान कसं असतं? नक्कीच दोन्ही गोष्टी आव्हानात्मक आहेत. मी मगाशी जसं म्हटलं की क्लासिकल हे कोणीही 1 तासभर दळू पण शकतं, पण ते सौंदर्यपूर्ण गाणं आणि लालित्यपूर्ण गाणं, शब्दांच्या अर्थासह गाणं क्लासिकल हे कठीण असतं. आणि सुगम संगीतामध्ये काय आहे की तेही तितकंच कठीण का, कारण सुरांचं पक्का सूर असायला पाहिजे. आणि तो कशामुळे होतो? क्लासिकलमुळे होतो. आणि तुमचं भरपूर वाचन असेल तर तुम्ही त्यात बुडून गाता. तो कवी तुम्हाला कळला पाहिजे. आता विंदा करंदीकरांनी जसं सर्वस्व तुझला वाहुनी लिहिलेली आहे, विंदा स्त्री जरी नसले तरी स्त्रीची भूमिका त्यांनी जी काही मांडलेली आहे त्या काळी ते अलौकिकच आहे. पण ती समजून घेण्यासाठी विंदा काय आहेत किंवा इंदिरा संतसुद्धा काय आहेत, ही मी त्यांची सगळ्यांची पुस्तकं, रामायणींची, दिवे लागले रे, हे सगळी पुस्तकं आणून माझं सगळं संसाराचं रात्री आटोपलं की रात्री 12 ते 3 हे माझं वाचन त्यावेळेला व्हायचं. आदित्य लहान असताना हे दोघे झोपले की मी ते वाचायचे. कवी आत्मसात झाला, आत शिरला की एकदा मुरला की मगच तो बाहेर येतो. त्याच्या आधी मी कधीही गायले नाही. तो अभ्यास करून म्हणजे जवळपास या कुसुमाग्रजांनी आम्हाला कविता दिल्यानंतर 2-2.5 वर्ष मी घेतली. म्हणजे इंदिराबाईंकडनं आम्हाला विचारणं झाली, अहो तुम्ही एवढं मोठं मानधन पाठवलेलं आहे दातारांनी, तर हे परत पाठवू का? म्हटलं नको, हो माझा अभ्यास चालू आहे. कविता पूर्ण आत मुरल्यानंतर आणि ती माझी झाल्यानंतर मी गायले. ते हलीम जाफर खान साहेबांना तू पहिली 8 वर्षाची असताना जे गुणगुणून दाखवलं होतं काव्यवळ, ती जर. अरे बापरे. नयनों में बदरा छाए, बिजली सी चमके आए, ऐसे में बलम मोहे गरबा लगाले. हे तुम्ही 8व्या वर्षी गायलं होतं? हां, मी अशीच गायचे, कारण हे वरच्याचं वरदान होतं. म्हणजे अभिषेकींची पण किती कठीण कठीण नाट्यगीतं मी त्यावेळेला शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले असं गायचे त्यावेळेला. तुम्ही इतक्या कविता केल्यात, सगळ्यात तुमची परीक्षा कुठल्या कवितेनं घेतली? काय आहे, ॲज अ म्युझिक डायरेक्टर मी जेव्हा स्वतः चालला होते तेव्हा ते सगळ्या गाताना मला असा माझा स्वतःचा राग येतो की खालपर्यंत त्यांची रेंज फार असते, पण मी काही करू शकत नाही, कारण ते वरच्याने सुचवलेले असतात, काही क्षणात सुचवलेले असतात. त्या शब्दाचं जे व्यक्तिमत्व असतं ती चाल बाहेर आणते, कागदातून ते व्यक्तिमत्व बाहेर आणते.
असं कसं बाहेर आणते? लबाड हात. केव्हा केव्हा कसा येतो वारा, जातो अंगाला वेढून, अंग उरते नंग, अंग उरते नंग, जाते 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 अत्तर होऊन. क्या बात है, क्या बात है. आला ना अत्तराचा वास? क्या बात है. असं ते बाहेर काढतं. नाही पण मला सांगा की त्यांनी असंही केलं. नाही, मला आत्ता जसं या गाण्यामध्ये झालं ना, तसं मला तुम्ही मागं मी एकदा तुमचं ऋणुझुणू ऐकलं होतं. त्याही वेळेला मला त्यातलं म्हणजे ऋणुझुणू खूप जणांनी म्हटलेलं ऐकलं आहे, पण तुम्ही जे म्हटलं होतं ना ते फार काहीतरी वेगळं विलक्षण होतं. मला अशी आहे की तुम्ही प्रयत्न करा. पनी 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 निसा 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 रे मा रे मा 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 रे निसा. ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, सुमन सुगंधो रे भ्रमरा, भ्रमरा. असा आहे तो भ्रमर. आता तुमच्या म्हणजे मनात आलं असेल की कागदातनं तो भ्रमर बाहेर आलाय. हो ना, ॲक्च्युली आला. आणखीन त्याच्यामध्ये पुढेही आणखीन जरा आणखीन याच्यामध्ये ऐकवान आहे. भ्रमरा सुमन सुगंधो रे भ्रमरा, भ्रमरा सुमन सुगंधो रे भ्रमरा, परिमळू वेदगदो रे भ्रमरा, परिमळू वेदगदो रे भ्रमरा, भ्रमरा. ऋणुझुणू रे भ्रमरा, ऋणुझुणू 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 ऋणुझुणू. क्या बात है. तेच सांगते की शब्द हा अर्थपूर्ण उच्चारणं, सूरसुद्धा अर्थपूर्ण त्या वजनाने लावणं हे सुगम संगीतात खूप कठीण गोष्ट आहे. आणि संगीतकार म्हणून माझी खूप भीती वाटते. मगासपासून तुम्ही अनेकदा सुनीलजींचा उल्लेख केलात आणि प्रत्येक तुमच्या सगळ्या या तुमच्या संगीत प्रवासामध्ये खूप त्यांचं योगदान आहे, त्यांची साथ आहे. तर सुनीलजी, हां, तुम्ही आता कठीण, आम्ही जो कोणी नाही, आम्हाला माहिती नसलेलं असं काहीतरी विचारा. आम्हाला काही त्यांची अडचण करता आलेली नाही आहे, तर ती तुम्ही आमच्या वतीनं करा. त्यांना जे टेन्शन आहे परीक्षेचं. तुमचा प्रत्येक प्रश्न हा नाही अडचण करण्याचा प्रश्न नाही, पण तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला जो बरेचदा ओपनली नाही पण पाठीमागनं काही लोकांच्या कॉमेंट्स असं असतात, ते पद्मश्री आणि वाजपेयी आणि हे सगळं. बरोबर. तर मी स्वतः साक्षी आहे. मला जी माहिती आहे त्याप्रमाणे किंवा जे स्पर्श की तुमच्या विषयामधलं एक्सलन्स हा एक क्रायटेरिया असतो. बरोबर. पण तुमची सामाजिक बांधिलकी जी आहे ती
खूप महत्त्वाची असते आणि तिलाही एक मोठं वजन असतं त्या निर्णयामध्ये. त्याबद्दल ती जी सामाजिक बांधिलकी तिने दाखवली, तिच्याबद्दल सामाजिक बांधिलकीबद्दल तिने सांगावं, ती काय तिने केलं आणि मनापासून केलं. म्हणजे काही तू मीच काय केलं काय नाही म्हणजे बरीच वर्ष टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन दर 3 आठवड्यांनी मी जायचे आणि प्लेटलेट्स डोनेट करायचे. कारण गरीब जी जनता आहे ते 3,000 रुपये अफोर्ड नाही करू शकत. प्रत्येक एकेका बाटलीला 3,000 रुपये. विशेषतः करोनाच्या दिवसामध्ये प्लेटलेट्सची खूपच मागणी होती. ब्लड डोनेशन तर मी बालपणापासून करतेच आहे, परंतु प्लेटलेट्स डोनेशनसुद्धा खूप आवश्यक असतं. जिथे कधीपासून करताय तुम्ही हे? बरीच वर्ष करते. फक्त वयाच्या 52पर्यंत मला करू दिलं. हो, मला डॉक्टरांनी अलाव केलं असतं तर मी आजही करायला तयार आहे, पण डॉक्टर कोणी अलाव नाही करत मला. हो. हां. आणि कमला मेहता अंधशाळेतला मी जवळपास 24-25 वर्ष जोडली गेलेली आहे. तिथल्या अंध मुलींनाही मला जसा वेळ मिळतो तसा मी जाऊन शिकवत असे. आणि तिथल्या बऱ्याच मुली माझ्या फॅन्स आहेत, आजही संपर्कात असतात. आजही त्यांना माझी गाणी कुठे कधी लागणार आहेत, दूरदर्शनला कधी लागणार आहेत, माझा कट्टाला कधी मी येणार आहे, हे सगळं आधीच माहिती असतं. आता म्हणजे तुमची गाणी तर आम्ही ऐकलीच, पण आता बसल्या बसल्या तुम्ही 3-4 जणांच्या मिमिक्री करून दाखवल्या. अत्यंत हुबेहूब अशा मिमिक्री तुम्ही करून दाखवल्या. तुम्ही लता दीदींची मिमिक्री कधी त्यांच्यासमोर करून दाखवली का, किंवा त्यांची त्यावर प्रतिक्रिया काय होत? मी त्यांची करायची काय, त्या माझा हात हातात घेऊन त्या माझी नक्कल करायच्या. तुम्ही ते असं असं गाताना असे असे हातवारे करून गाताना ते मला खूपच आवडतं. एकदा तर दूरदर्शनवरती त्यांचा नरेंद्र शर्माजींच्या कवितांचा कार्यक्रम होता. त्यावेळी त्यांनी मला मुद्दाम त्या कार्यक्रमाला बोलवून घेतलं आणि त्या मेकअप रूममध्ये त्यांनी त्यांची ट्रंक उघडली. त्याच्यात भरपूर साड्या होत्या. तुम्ही सिलेक्ट कराल ती साडी मी नेसणार. लिपस्टिक कुठली लावू, आणि प्रत्येक गोष्ट त्या मला विचारून करत होत्या. मला इतका आनंद होता. मी अगदी किती 21 वर्षाची 20-22 वर्षांची असेल. मला इतका आनंद होत होता. माझ्या मनात एक गाणं आलं त्यावेळेला. कुठलं बरं असेल? आता मी तुम्हाला प्रश्न विचारले. हम तुम एक कमरे में बंद हो. असे अनेक प्रसंग दीदींबरोबरचे आहेत. एकदा दीदी मला म्हणाल्या की मी आज भरली वांगी कशी करते पहा. आणि म्हणून मला त्या किचनपर्यंत स्वयंपाकघरापर्यंत मला त्या घेऊन जात होत्या. आणि त्यांच्या काय डोक्यात आलं माहिती नाही, पण त्यांनी स्वतःच्या सपाता काढल्या आणि मला घालायला दिल्या. त्यावेळेला माझ्या छातीमध्ये एक गोड कळ उमटली. वाव म्हटलं, दीदींच्या सपातांमधून मला त्यांचे स्वर लाभले तर किती मजा येईल. असे माझ्या मनात अशी वीज लक्कन चमकून गेली. नंतर मी आत गेले तर तिथे त्यांची जी मदतनीस होती तिने कांदा चिरून ठेवला होता, वांग्यांना छेद घालून ठेवले होते, वेगवेगळ्या मसाल्याच्या बाटल्या काढून ठेवल्या होत्या. आणि मला उत्कंठा होती की आता दीदी कशा बनवत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या बाटल्यांमधून थोडे थोडे मसाले काढले, सगळे असे त्या गोबऱ्या हाताने असे मिक्स केले आणि त्या छेद भरलेल्या याच्यात घातले. गॅस शिलगावलेला होताच ऑलरेडी, सगळी रेडी तयारी होती सगळी. त्यांनी घातलं आतमध्ये, त्याला छान बारीकशा दोरीने बांधलं आणि अलगद त्या कढईमध्ये त्या तेलात ती उतरवली. हे बघा मी भरली वांगी केली आहे. आणि मला इतकी गंमत वाटली. अरे म्हटलं की कवी एखादी कविता लिहितो, गाणं लिहितो, एखादा संगीतकार त्याला सजवतो, एखादा अरेंजर त्याला जसा हिरा कोंदणात बसवावा तसं तो संगीतकार त्याला कोंदणात बसवतो त्या गाण्याला.
तेव्हा तर गाणं चमकायला लागतं. पण सर्वात महत्त्वाचा भाग कुठला आहे, तो गायिकेचा आहे, दिदींचा आहे. की त्या ज्या प्रकारे त्या शब्दाचा उच्चार करतात, लाऊड, सॉफ्ट, ह्या ज्या काही भावना असतात, त्या सगळ्या भावना त्यांच्या त्या मिक्स करण्यामध्ये आल्या की किती प्रमाणात किती काय काय घालावं. आणि फायनली ते गाणं इतकं सुंदर सजून बाहेर येतं. ही प्रक्रिया या भरली वांगीप्रमाणे असावी नाही का, असं माझ्या मनात आलं. बरं, आता आपण कार्यक्रम संपवताना तुम्हाला म्हणजे आता कोणतं गाणं किंवा कोणती कविता त्यानं आपण ह्या इतक्या उत्तम आपल्या झालेल्या गप्पांची आपण सांगता करावी असं वाटतं? पनी सारे सा पनी सा गा गा नी वा गा रे सा मंगल चरण गजानन मंगल चरण गजानन गजवदना 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 शुभानना मंगल चरण गजानन मंगल चरण गजानन. तू सुखदायक कला साधक तू सुखदायक कला साधक तू सुखदायक कला साधक गारी नंदना गजानना मंगल चरण गजानन मंगल चरण गजानन मंगल चरण गजानन. धन्यवाद. गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली की वातावरण जसं प्रासादिक होतं, प्रसन्न होतं. आपण कट्ट्याची सुरुवात याच शब्दांनी केली होती आणि शेवटाला तुम्ही त्याची प्रचिती आम्हाला दिली आहे. ताई, तुमचं नाव पद्मजा आहे, लक्ष्मीचं नाव आहे, पण मुलांच्या आईंनी माझं नाव ठेवलं. हो, कारण राष्ट्रीय सेवा दलात असताना माझे वडील आणि पुलं एकत्र काम करायचे. हो, पण शारदेचा आशीर्वाद तुमच्यावर भरभरून आहे. त्या शारदेच्या विणेला सहस्र तारा आहेत. ती तिथे एक तार छेडते. वाह. त्यातली एखादी तार लता दीदी असतात, एखादी तार आशाताई असतात, एखादी तार किशोरीताई असतात आणि एखादी तार पद्मजाताई असतात. ती तिथे तार छेडते, तुमच्या गळ्यातून सूर उमटतात आणि आमच्या हृदयाची तार छेडली जाते. स्वरचंद्रिका हे नाव किती सार्थ आहे याची प्रचिती आज कट्ट्याच्या निमित्ताने आली. या चंद्रिकेची आभा, प्रभा आणि तेज कायम असंच राहू दे आणि त्याच्या सुरांचं शीतल चांदणं आमच्यावर कायम राहू दे, अशीच गणरायाचरणी प्रार्थना करते. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. मीही सगळ्यांना धन्यवाद देते. आज एवढा सर्दी खोकला असतानाही तुम्ही माझं गाणं ऐकून टाळ्या वाजवल्यात. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.